नमस्कार, या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. मी माधवी देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण थेट जाणार आहोत कोल्हापूरला. गोकुळवर शेतकऱ्यांनी मोर्चा काढलेला आहे. दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत. गोकुळवर जाऊन शेतकरी या ठिकाणी आपल्या भूमिकेवर ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये गोकुळमध्ये आम्ही जनावरांसह आतमध्ये जाणार, मात्र या ठिकाणी पोलिसांनी हे जनावरं आत घेऊन जाऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्याचमुळे कुठेतरी गोकुळ असेल, त्याचबरोबर पोलीस असतील आणि शेतकरी यांच्यामध्ये झटापट या ठिकाणी पाहायला मिळते. कारण या जनावरांच्या सहित आम्ही गोकुळमध्ये कार्यालयामध्ये जाणार अशा पद्धतीची भूमिका ही शेतकऱ्यांची आहे आणि त्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच या गोकुळच्या प्रवेशद्वारावरती जो गोंधळ आहे तो उडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. तर डिबेंचरमध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे गोकुळ दूध उत्पादक शेतकरी हे आक्रमक झालेत. स्वतःच्या जनावरांसह ते मोर्चा काढतायत. हा मोर्चा आता गोकुळ दूध संस्था चालकांपर्यंत जाऊन धडकतोय. गोकुळवर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. दूध उत्पादक शेतकरी विरुद्ध गोकुळ असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. आपण बघतोय आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही प्रमाणात झटापटही सुरू आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विजय केसरकर फोनवरून आपल्या सोबत आहेत. विजय, आपण बघतोय आंदोलक काहीसे आक्रमक झालेत, पोलिसांची त्यांची झटापट सुरू आहे. नेमकं काय घडतंय? कारण या सगळ्या मोर्चामध्ये जनावरांचा देखील सहभाग होता आणि जनावरांना घेऊन आम्ही गोकुळच्या या संघामध्ये कार्यालयामध्ये घुसणार अशा पद्धतीची भूमिका शेतकऱ्यांची आहे. मात्र पोलिसांनी यांना अडवलेलं आहे. जनावरांच्या सहित या ठिकाणी आतमध्ये जाता येणार नाही अशी भूमिका आहे ती पोलिसांनी घेतली आणि त्यामुळे शेतकरी आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट सुरू झालेली आहे. काहीसा सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागलेला आहे. कारण या ठिकाणी शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कारण आम्ही आमचे डिबेंचरचे जे पैसे कपात करून घेतलेले आहेत ते पैसे आम्ही या ठिकाणी परत मागत आहे आणि असं असताना आम्हाला आमचा हक्क आहे की जनावरांना घेऊन आम्ही या गोकुळच्या कार्यालयामध्ये जायचा. मात्र पोलिसांनी या ठिकाणी गोकुळच्या कार्यालयामध्ये जनावरं घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अडवलेलं आहे आणि त्या ठिकाणी शाब्दिक बाचाबाची देखील झाली. पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करून या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्याला जनावरांसहित आतमध्ये जाऊ दिलेलं नाही आहे आणि म्हणूनच हा प्रवेशद्वारावरती गोंधळ आहे तो पाहायला मिळतो. विश्रामगृहापासून सुरू झालेला हा मोर्चा आहे तो या ठिकाणी गोकुळच्या कार्यालयावर धडकला आणि या ठिकाणी गोकुळमध्ये आज सगळे शेतकरी आणि जे संस्था चालक आहेत ते या ठिकाणी जाण्यावर ठाम होते. मात्र जनावरांना या मोर्चामध्ये घेऊन येऊ नका अशा पद्धतीची भूमिका आहे ती या ठिकाणी पोलिसांनी आधीपासूनच घेतली होती. कारण जर जनावरं या मोर्चामध्ये उतरली तर त्याची इजा आहे ते होऊ शकते. आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर गोकुळच्या कार्यालयाचं जे प्रवेशद्वार आहे ते पूर्णपणे बंद ठेवलेलं आहे आणि आता शेतकरी या प्रवेशद्वारावरतीच या ठिकाणी आपले जे काही दबाव आहेत तो टाकताना आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस असतील त्याचबरोबर गोकुळचे जे सुरक्षा रक्षक आहेत ते सगळे आता या ठिकाणी गोकुळच्या कार्यालयाच्या बाहेर कडे करून उभारलेले आहेत. मात्र शेतकरी देखील ऐकायला तयार नाहीत. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जनावरांना घेऊन आज गोकुळच्या कार्यालयामध्ये घुसणार अशा पद्धतीचा इरादा त्यांचा आहे. विजय, या शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे आपण प्रेक्षकांना सांगूयात. कारण हे शेतकरी जनावरांना घेऊन गोकुळवर येऊन धडकलेले आहेत. काय नुकसान होतंय त्यांचं? आता काय मागण्या घेऊन ते गोकुळवर येऊन जमलेले आहेत किंवा धडकलेले आहेत? गोकुळ दूध संघाकडून आपण जर बघितलं तर माधवी, याच्या आधी देखील डिबेंचर आहेत ते कट करून घेतले जात होते, त्याची कपात करून घेतली जात होती. मात्र यावेळी जे डिबेंचर कट करून घेतलेलं आहे त्याची टक्केवारी आहे ती 40% आहे. म्हणजे जर संस्थेला दूध संकलन करणाऱ्या संस्थेला जर या ठिकाणी 100 रुपये द्यायचे असेल तर त्याच्यापैकी 40 रुपये हे गोकुळ आपल्याकडे कट करून घेणार आहेत आणि उरलेले 60 रुपये हे या संस्थेकडे दिले जाणार आहेत. अशा वेळी संस्थेला वरचे 40 रुपये घालून मग शेतकऱ्यांना त्यांचे जे डिबेंचर आहेत ते या ठिकाणी द्यावं लागणार. त्यामुळे इतकी 40% रक्कम आपण संस्था देऊ शकत नाही आणि म्हणूनच कुठंतरी आता जर आपण बघितलं तर जनावरांच्या सहित हे सगळे शेतकरी आहेत ते गोकुळच्या या कार्यालयामध्ये आज पोहोचलेले आहेत आणि आता या अशा पद्धतीनं दरवाजा गेट आहे तो बंद करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. जनावरांच्या सहित शेतकरी आतमध्ये पोहोचले आहेत.
हे जे डिबेंचर्स आहे हे शेतकऱ्यांना जर पूर्णपणे मिळालं नाही तर त्यांची दिवाळी गोड होणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. यावेळी जर आपण बघितलं तर हे 40% डिबेंचर्स आहेत ते कट करून घेतलं जातं आणि त्याच्यानंतर काही दिवसानं हे डिबेंचर वेगवेगळ्या रूपामध्ये पुन्हा एकदा त्या संस्थेला दिलं जातं. मात्र आत्ताच्या घडीला दिवाळीच्या तोंडावर हे अशा पद्धतीनं कट करून घेऊ नये ही भूमिका आहे ती या सगळ्या संस्था चालकांची आहे, शेतकऱ्यांची, आणि म्हणूनच आजचा हा मोर्चा आहे तो या ठिकाणी काढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पण विजय, यावर म्हणजे शेतकऱ्यांच्या बरोबरीनं महाडिक गटही चांगलाच आक्रमक झालाय. कुठले नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि आता त्यांचं काय म्हणणं आहे या संदर्भात? या सगळ्या मोर्चामध्ये आपण जर बघितलं तर संस्था चालक, त्याचबरोबर शेतकरी आणि गोकुळच्या संचालिका ज्या आहेत शौमिका महाडिक, त्या देखील या ठिकाणी या मोर्चामध्ये अनवाणी त्या चालत होत्या. या मोर्चामध्ये त्यांनी पूर्णपणे अनवाणी चालत या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला आणि एकच म्हणणं आहे त्यांचं की जे हा मोर्चा आहे तो गोकुळच्या विरोधातला नाही, हा मोर्चा आहे तो प्रशासनानं जे डिबेंचर कट करून घेतलेला आहे त्या विरोधातला हा मोर्चा आहे आणि म्हणून हा जो डिबेंचर कट करून घेतलं ते तातडीनं द्यावं. आता डिबेंचर जरी देता येत नसलं कारण ते 31 मार्चला कट करून घेतलंय, मात्र शेतकऱ्यांचे पैसे हे वेगवेगळ्या रूपात पुन्हा एकदा तुम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती, संस्थेच्या खात्यावरती देता येतील आणि म्हणून ते द्यावं अशा पद्धतीची मागणी आहे ती या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून केलेली आहे. प्रज्ञा. विजय, जसं तू आता सांगत होतास की काय मागणी आहे शेतकऱ्यांची, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आक्रमक झालेले आहेत कारण त्यांना ती रक्कम हवी आहे. मात्र गोकुळचं काय म्हणणं आहे, संस्था चालक काय म्हणतायत आणि त्यांच्या जे काही सांगणं आहे तर त्यावरनं शेतकऱ्यांचं समाधान होत नाही का? आपण विजयकडे पुन्हा एकदा जाऊयातच. मात्र ही दृश्य खूप महत्वाची आहे. आपण बघतोय दुभत्या जनावरांसह सगळे शेतकरी दाखल झालेले आहेत. आपण हा मोर्चा थोडा शांततेत काढूया. याच्यावरती समन्वय आणि तोडगा काढायचा याच्यासाठी आपण सगळेजण इथे एकत्र आलेलो आहोत. माझ्यासोबत निवेदन देण्यासाठी एक